नमस्कार, मी मनुश्री पाटील. आपण सध्या बघतोय हिंदी भाषा सक्तीची करण्यावरून महाराष्ट्रात चांगलाच गदारोळ उठला. आपण तो खूप दावे प्रतिदावे करण्यात आले, सरकारवर दबाव आणण्यात आला आणि त्यानंतर अखेर हिंदी भाषा सध्या तरी आपण म्हणजे तिसरी भाषा आपण रद्द करतोय, ह्या भाषेची सक्ती रद्द करतोय असं सरकारकडून सांगण्यात आलंय. पण अर्थातच त्यानंतर समितीसुद्धा नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे आजही तिसऱ्या भाषेची टांगती तलवार महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर आहे. पण मुळात तिसरी भाषा गरजेची आहे का, आणि जर गरजेची असेल तर हिंदीच का, या सगळ्यावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी माझी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर आपल्याबरोबर. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मुणगेकर सर, आपण बघतोय की मुळात विद्यार्थी आहेत, लहान लहान मुलं असतात, पहिलीपासनाची ही मुलं असतात, आणि सरकारने अचानक GR काढला की तिसरी भाषा सक्तीची असावी. मुळात अशी तिसरी भाषा शिकणं गरजेचं आहे का? पहिलाच मुद्दा तुम्ही उपस्थित जो केलात तो मुद्दा असा की त्याने सरकारने तात्पुरता हा जो निर्णय जो आहे तिसरी भाषा पहिलीपासून कंपल्सरी करण्याचा, हा निर्णय तात्पुरता मागे घेतलेला आहे. तात्पुरता यासाठी म्हणतोय मी की तो निर्णय मागे घेतल्यानंतर, आणि तो मागे निर्णय घेतला कारण मराठी जनतेची अभेद्य युती दिसून जी आली, त्या युतीच्या प्रेशरमुळे तो निर्णय त्याने मागे घेतला. पण तो निर्णय मागे घेतल्यानंतर लगेच त्याने दुसरी समिती अपॉइंट केलेली आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने हा प्रश्न परत उद्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा तो प्रश्न जिवंत करतील, आणि ही धोक्याची घटना आहे. दुसरा मुद्दा असा की पहिलीपासून मराठी कुठली तिसरी भाषा शिकवणं हे मुळामध्येच कुठल्याही दृष्टीने, म्हणजे मानसशास्त्रीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या कुठल्याही दृष्टीने समर्थनीय नाही. कारण पहिलीपासून त्यांची मातृभाषा, आपल्याकडे रामकृष्ण मोरे नावाचे एक फार मोठे अतिविद्वान शिक्षण मंत्री होऊन गेले. कारण प्रत्येक शिक्षण मंत्र्याचं असं महाराष्ट्रामध्ये असतं की आपलं काय ना काहीतरी फुटप्रिंट, पाऊलखुणा या शैक्षणिक धोरणावर पाहिजे, आणि म्हणून ते शिक्षणाचं वाटोळं करून टाकतात. त्याने ती पहिल्यापासून इंग्रजी कंपल्सरी केली. मी 8वीमध्ये ABCD शिकवून मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू झालो. तिथपर्यंत मला ABCD देखील मला माहीत नव्हतं. मग आता इंग्रजी भाषा, मातृभाषा त्यांची मराठी, कन्नड कुठली असेल ती, आणि त्याच्याशिवाय हिंदी भाषा. आता ह्याच्यामध्ये प्रश्न निर्माण असा होतो, पहिलीपासून ज्या मुलांची कुठल्याही प्रकारची मानसिक क्षमता नाही, ज्यांची आकलन शक्ती नाही, हा त्यांच्यावर एक प्रकारचा सगळ्यात मोठा क्रूर अन्याय आहे. आणि म्हणून पहिलीपासून कुठलीही ती भाषा अनिवार्य करणं, कंपल्सरी करणं, हिला पूर्णपणे या धोरणाला माझा विरोध आहे. दुसरा मुद्दा असा आहे याच्यात की हिंदी सगळी भाषाच्या संबंधामध्ये करत असताना एक तर पहिलीपासून तिसरी भाषा कुठलीच असता कामा नये. 5वीपासून सुद्धा जर तुम्हाला करायचे असेल तर हिंदी भाषा हीच भाषा का असावी? हाच प्रश्न आहे. तिसरी भाषा सक्तीमध्ये हिंदीच का? ह्याचं कारण भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 20 भाषांचा अंतर्भाव केलेला आहे. ज्या प्रादेशिक भाषा घटना समितीने मान्य केलेल्या आहे आणि ज्याच्यामध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे, अशा भाषांचं 20 भाषांचं लिस्ट सरकारने तयार केलेलं आहे, प्रादेशिक भाषा. कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि प्रत्येक भाषेला स्वतःचा विकास करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. आणि त्या भाषांच्यापैकी एखाद्या व्यक्तीला जितक्या भाषा शिकायच्या असतील तितक्या त्याने भाषा शिकाव्यात. परंतु त्या 20 भाषांच्यापैकी हिंदी ही एक भाषा आहे, आणि हिंदी ही साधारणपणे उत्तर भारतातल्या 6 राज्यांच्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या डायलेक्ट्स आहेत, शेकडो डायलेक्ट्स आहेत. भारतामध्ये एकंदर 6,000 बोलीभाषा आहेत. त्यातल्या 2,000पैकी जास्त बोलीभाषा ह्या हिंदीमध्ये आहेत, कारण हिंदी उत्तर भारतामध्ये बोलणारी प्रमुख भाषा आहे. अशा वेळेला 36 राज्यांच्यापैकी एकही राज्य हिंदीचा आग्रह धरत नसताना पहिलीपासून तर नाहीच नाही, महाराष्ट्राचा तो का धरला जातो आहे? इनफॅक्ट असं आहे की हिंदी ही एक प्रादेशिक भाषा आहे, तिच्याविषयी प्रत्येकाला सन्मान आहे. मी सांगतो, साऊथमध्ये सुद्धा ज्या लोकांचा विरोध आहे, साऊथमधल्या 4ही लोकांचा विरोध आहे, ओरिसाचा विरोध आहे, बंगालचा विरोध आहे. पण साऊथ पर्टिक्युलरली विरोध त्यांचा असला तरी त्यांना हिंदी भाषेविषयी प्रचंड प्रेम आहे. साऊथमधले लोक अत्यंत सुरेख हिंदी बोलतात. त्याच्यामध्ये साऊथमध्ये प्रत्येक राज्यामध्ये हिंदी भाषा प्रचार समिती आहे, ते उत्तम हिंदी बोलतात. त्यांना हिंदी कंपल्सरी करण्याला विरोध आहे. महाराष्ट्रामध्ये आता जे सध्या धुमाकूळ चाललेला जो आहे, ते परत आम्ही सांगतो, सगळे लोक आहोत, सगळे राजकीय पक्ष, म्हणजे सत्ताधारी पक्ष सोडून त्या सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा अजित पवारांचं असं म्हणणं आहे की पहिलीपासून हिंदीची सक्ती नको.
म्हणजे त्यांच्या पक्षातले एक सहकारी पक्ष स्वतःच सांगतायत. असं असूनसुद्धा सरकारने परत ते हिंदी भाषेचा घोळती समिती निर्माण करून, आता त्या समितीचं कार्यक्षेत्र काय आहे हे मला माहीत नाही आहे, पण होणार कसं मी तुम्हाला सांगतो. राज ठाकरेंनी जे पत्रक जे काढलेलं आहे काल, की आम्ही एक असा प्रकारचा नवीन समितीचा कोणताही अहवाल मान्य करणार नाही हिंदी भाषा कंपल्सरी करत असतील तर. पहिलीपासून नाहीच नाही आणि 5वीपासून त्याचा विचार करू, आणि तसं असेल तर आम्ही कामही करू देणार नाही, इथपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे परत महाराष्ट्राचे बाकीचे सगळे शैक्षणिक प्रश्न बाजूला सोडून हाच एक गदारोळ शिल्लक मराठी अस्मिता कुठेतरी जागी झालेली आहे त्यामुळे. पण या सगळ्यामध्ये हाच प्रश्न पडतो की मग महाराष्ट्रातच हे प्रयोग का होत आहेत, आणि मुळात हिंदी भाषाच का आणि महाराष्ट्रातच का, अशी सुद्धा आता चर्चा सुरू झाली. काय नेमकं मागचं कारण असेल मग? नाही, ह्याचं एक कारण असं आहे की महाराष्ट्र हे म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, ह्याच्यानंतर मध्य प्रदेश, ह्याच्यानंतर जास्त लोकसंख्या असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. 12 कोटी लोक महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. ह्याच्याविषयी एक भूमिका अशी दिसून येते साधारणपणे, बंच ऑफ थॉट्समध्ये गोळगोळकरांनी हिंदू, हिंदी, हिंदुस्तानी हे त्रिसूत्र मांडलेलं आहे. त्याच्यामुळे इतर 36 राज्यांच्यापैकी कोणत्याही राज्याने हिंदी भाषा कंपल्सरी करा असा आग्रह न धरलेला असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आग्रह धरणं, याचा संबंध कुठे ना कुठंतरी हिंदू, हिंदी, हिंदुस्तानी या गोळवळकरांनी सांगितलेल्या सूत्राशी आहे का? तसं ते असेल तर ते फार डेंजरस आहे. याचं कारण असं आहे, इतकी विविधता या देशामध्ये जी आहे आणि भाषिक विविधता एवढी आहे, प्रत्येक 12 किलोमीटरनंतर मैलानंतर भाषा बदलत राहते. भाषा हे माणसाच्या किंवा त्या राज्याच्या संस्कृतीचं, विकासाचं, इतिहासाचं, भवितव्याचं, आशा आकांक्षाचं एक प्रमुख माध्यम आहे. भाषा हे राष्ट्रवादाचा एक प्रमुख आधार आहे. असं असताना फक्त महाराष्ट्रामध्ये जो आग्रह धरणं, याचा कधीही खुलासा मुख्यमंत्र्यांनी किंवा कॅबिनेटने केलेला नाही. इतके जण तुम्ही प्रश्न मी विचारतो, आणि आजही मी प्रश्न असं विचारतो आहोत की 36 राज्यांच्यापैकी एकाही राज्याने याचा आग्रह न धरता, कारण उत्तर भारतीय भाषांच्या जे आहेत त्याच्यामध्ये जे आहेत ते कुठे त्रिसूत्री फॉर्म्युला फॉर्म करतात, आचरणामध्ये आणतात. त्यांच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी या 2च भाषा आहेत. मग त्रिसूत्री फॉर्म्युला जो पाहिजे असा जो म्हणतात, तो कोणत्याही तऱ्हेने त्याच्यामध्ये कुठलीही भाषा बंधनकारक नाही. 1966मध्ये कोठारे कमिशनने रिपोर्ट दिला, त्याच्यामध्येही नाही. त्याने 3 लँग्वेज फॉर्म्युला दिलेला आहे, पण भाषा कोणतीही कंपल्सरी करा असं म्हटलेलं नाही. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या राज्याची एक गरज लक्षात घेऊन ती तिसरी भाषा त्याने ठरवावी. तीच भूमिका 1986मध्ये राजीव गांधी प्राईम मिनिस्टर असताना, तीच भूमिका 1992मध्ये, आणि तीच भूमिका नरेंद्र मोदींनी 2020मध्ये धोरण जे आणलं त्याच्यामध्ये सुद्धा हिंदी अनिवार्य करा असा एक शब्दही कुठे म्हटलेला नाही. पण मग हे आलं कुठून? मग आलं म्हणजे आता या एक वैचारिक भूमिका जी आलेली आहे, जी आहे ना, मी मगाशी तुम्हाला म्हणालो, मी शंकेला वाव असा आहे की मगाशी मी म्हणालो की हिंदी, हिंदू, हिंदुस्तानी हे त्याचं एक सबळ कारण असण्याची एक फार मोठी दाट शक्यता मला वाटते. आणि ते असेल समजा, कारण इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत ना. इथे जगात एकही असा धर्म नाही की ज्या धर्माचे लोक इथे नाहीत, एकही भाषा इथे नाही की जिथे त्या भाषेचे लोक इथे बोलत नाहीत. त्यामुळे हिंदीच काय, कोणतीही भाषा, मग गुजराती का नको? आणि दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा आहे, जॉब्स जे काय आहेत ते महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, या जे काय आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये निर्माण होतात. रोजगार निर्मितीचा वेग प्रचंड कमी झालेला आहे. ज्या प्रमाणात आर्थिक विकास होतो त्याप्रमाणे रोजगाराची निर्मिती होत नाही. पण जो काही रोजगार होतो निर्माण, तो रोजगार या खालच्या 5-6 प्रमुख राज्यांच्यामध्ये होतो. महाराष्ट्रामध्ये 50% भांडवल देशाचं एकंदर जे आहे हे महाराष्ट्रात त्याची गुंतवणूक होते. मग खरं म्हणजे बाकीच्या राज्यातले लोक जर महाराष्ट्रात जर समजा येणार असले तर मग मराठी कंपल्सरी केल्या पाहिजे बाहेरच्या लोकांना. ती करता येईल का? मराठी भाषेच्या विषयी आम्हाला की आपल्या सगळ्या लोकांना किती जरी आदर वाटला तरी मराठी भाषा कोणत्याही कारणासाठी, जसं हिंदीचं मी बोलतो आहे तशा पद्धतीने कंपल्सरी करता येणार नाही. तो या देशातील राष्ट्रवादाचा संकोच केल्यासारखा होईल.
पण मग हेच कारण हिंदीला सुद्धा लागू होतं. ॲब्सोल्युटली. बरोबर आहे. पण हे असं सगळं असताना अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे की आपण बघतोय की खरंच आता पहिलीचे विद्यार्थी 6-7 वर्षाचे असतात, त्यांच्यासाठी हिंदी भाषा म्हणजे एकीकडे इतर शैक्षणिक पहिलीतले 5 वर्षाचे असतात, 15व्या वर्षी 10वी पूर्ण करतात. नाही सर, आता 6 वर्षाला पहिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार. पण त्यानुसार पण तरी लहानच आहेत, म्हणजे ते किती 5-6 तरी लहान. वर्षाची मुलं अगदीच लहान, डबल म्हटलं त्या पाहिजे. मुलांवर प्रयोग करणं खरंच गरजेचं आहे का? मग मुळात कोणताही प्रयोग असो, बाकीचे इतर शैक्षणिक कारणं आहेत त्या तिथे कुठेतरी त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे, किंवा लहान लहान विद्यार्थ्यांना वेटीचा धरला नाही, ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मला असं वाटतं शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं, शैक्षणिक धोरण हे रोजगार जास्तीत जास्त निर्माण करण्यासाठी अनुकूल करणं, लोकांना रोजगार निर्मितीमध्ये सहभाग करून देणं, त्यांचा उदरनिर्वाहाची सोय निर्माण करणं, अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे विषय महाराष्ट्र सरकारसमोर आहेत. जवळजवळ 40 वर्ष मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना मी सगळ्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा प्रमुख होतो. प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना काय महाराष्ट्राची परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये आता एकंदर 19 प्रमुख राज्य जे आहेत त्याच्यामध्ये एकंदर बजेटचं अलोकेशनचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये 19 पैकी 16वं रँकिंग महाराष्ट्राचं आहे. 2024-25च्या बजेटमध्ये महाराष्ट्राने फक्त 2.3 इतकं रक्कम महाराष्ट्राच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा खर्च केलेले आहे. केरळाचं महाराष्ट्राच्या उत्पन्नापेक्षा 40% उत्पन्न आहे महाराष्ट्राच्या, तरी त्यांचं एक शिक्षणावरचा खर्च त्यांच्या राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या 3.46% आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे, मणिपूरसारखं छोटंसं राज्य मुंबईपेक्षाही लहान, त्यांचं, कारण मणिपूरला 1 काय 2 जागा असतील लोकसभेच्या, मुंबईमध्ये 6 जागा आहेत, त्यांचा शिक्षणावरचा खर्च मणिपूरच्या एकूण त्यांच्या उत्पन्नाच्या 7.7% आहे. महाराष्ट्राची रँक गेल्या 2-3 वर्षामध्ये 5वी होती, ते आता 7व्या रँकेवर झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये आजही 1 शिक्षकी शाळा आहेत. 14,000 शाळा महाराष्ट्रामध्ये बंद करतायत. 14,000 शाळा. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या ठिकाणी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंसंचलित अशा प्रकारच्या शाळा आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत. म्हणजे एका बाजूला मराठी भाषेला अभिमत दर्जा मिळाला, आणि एक सांगतो मी तुम्हाला, सरकार म्हणजे हे सरकार असो किंवा कुठले सरकार असो, मराठी भाषेला अभिमत भाषा दर्जा दिला हे कोणत्याही सरकारने उपकार केले नाहीत. खरं त्या अगोदरच्या सरकारने द्यायला पाहिजे होतं. अशा प्रकारे महाराष्ट्राने आणि मराठी भाषेने अभिजात भाषेचे सगळे ज्या कंडिशन ज्या होत्या त्या फार पूर्वीच केलेल्या होत्या. त्यावेळेस सरकार ह्याच्याबद्दलचं फार मोठं काय, आम्ही आता अभिजात दर्जा दिला म्हणजे काहीतरी आपल्या मोरपीस असं काय म्हणण्याचं कारण नाही. म्हणजे एवढी शैक्षणिक, मगाशी मी आपल्याला असं म्हणत होतो सॉरी की संबंध जागतिक पातळीवर विचार केल्यानंतर शिक्षणाची दैन्य अवस्था जेवढी भारतामध्ये आहे तेवढी जगात कुठेही नाही, आणि जेवढी महाराष्ट्रामध्ये आहे तेवढी भारतात कुठेही नाही. केरळासारखं राज्य ज्यांचं उत्पन्न महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नाच्या फक्त 40-45% आहे, त्यांच्यामध्ये 100% साक्षरता आहे. स्त्रियांचं आयुर्मान पुरुषांच्या इतकं आहे. म्हणजे स्त्रियांचं आयुर्मान केरळमध्ये महाराष्ट्रातल्या पुरुषांच्या आयुर्मानापेक्षा जास्त आहे. तिकडच्या ॲव्हरेज स्त्रिया इंडियन एक्सप्रेसचा पेपर वाचतात. हे सगळे विषय बाजूला सोडून ड्रॉप आऊट प्रचंड आहे. खेड्यापाड्यामध्ये मुलांना पाऊस पडल्यानंतर साकव नाहीत, वहाळ असतात, नद्या असतात, त्यामुळे शाळा भरत नाहीत, ड्रॉप आऊट ह्या सगळ्या शैक्षणिक गोष्टी ज्या आहेत, असर म्हणून जो रिपोर्ट काढतात प्रत्येक वर्षी, ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट, हा जो काढतात त्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्राची दयनीय व्यवस्था आहे. आता अशा प्रकारची दयनीय अवस्था जी आहे त्याच्यावर मार्ग काढण्याच्या ऐवजी गेले 6 महिने कंपल्सरी म्हणजे माशेलकर कमिटी अपॉइंट केली. पहिली गोष्ट, माशेलकर समिती अपॉइंट केल्याचा वाद जो निर्माण मध्यंतरी करण्यात आला होता, ती माशेलकर कमिटी उच्च आणि तांत्रिक शिक्षणाच्या संबंधामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करावी त्याच्यासाठी केलेली होती. त्याचा आणि ट्री लँग्वेज फॉर्म्युलाचा किंवा त्याच्या रिकमेंडेशनचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही.
नाही नाही, एक सेकंद, हे तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. कारण कालच आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशा प्रकारची समिती होती आणि त्या समितीने मान्यता दिली आणि त्यात कदाचित तुमचं पण नाव त्यामध्ये आलं होतं. त्यामुळे मला मी 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 काल मी 2-3 चॅनलवर माझी मुलाखत झाली. त्याच्यामध्ये मी अशी रिक्वेस्ट केली की माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी अशी विनंती करतो की माशेलकर समितीमध्ये मी नव्हतो आणि त्यामुळे माझ्या नावाचा उल्लेख यापुढे करणं हे कृपया त्याने थांबवावं अशी त्यांना माझी विनंती आहे. तर मला कालच फोन असा आला की कालपासून त्यानं माझं नाव थांबवलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना कसं होतं माहिती आहे ना, नावाचा प्रश्न नाही आहे, पण असं होतं की 2021मध्ये मुंडगेकरांची एक भूमिका आणि 2025मध्ये आज आपण बोलत असतात असं एक एक हिपोक्रसी वाटते ना. आणि म्हणून माझ्या स्वतःच्या काही कन्व्हिक्शन्स आहेत आणि ते पहिल्यापासून आहेत. त्याचा कुलगुरू पदाशी वगैरे कुठल्या प्रकारचा संबंध नाही. इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की पहिलीपासून अत्युच्च शिक्षणापर्यंत सगळं शिक्षण जे परदेशामध्ये स्पेनसारख्या छोट्या देशामध्ये, इटली तर थोडं मोठं आहे, त्या देशामध्ये संपूर्णपणे पहिलीपासून KG पासून ते अत्युच्च शिक्षणापर्यंत सगळं शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतून दिलं जातं. कारण जागतिक पातळीवर शिक्षण तज्ज्ञ म्हणजे आपल्याकडे कसं होतं माहिती आहे ना, प्राध्यापक असला की शिक्षणतज्ज्ञ, कुलगुरू असला की शिक्षणतज्ज्ञ, असं नाही आहे. शिक्षणामध्ये शेकडो बारकावे आहेत. शिक्षणाचा संबंध नुसत्या अभ्यासक्रम आणि विषय ठरवण्यापेक्षा सुद्धा मुलांच्या मानसशास्त्रांशी जास्त आहे, समाजाच्या गरजांशी जास्त आहे, विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीच्या त्याचा संबंध जास्त आहे, विद्यार्थ्यांची ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी काय आहे त्याच्याशी संबंध आहे, विद्यार्थ्यांची रिटेन्शन कॅपॅसिटी काय आहे. कारण सायकोलॉजिकली आपण जे बोलतो ते 75% आपण पहिल्या 15 मिनटामध्ये विसरतो. आता इथे काय सगळे आपला आई वडील काय गरीब आहेत ते काय ट्विटर ठेवू शकत नाहीत. माझा मुद्दा असा आहे, महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेसमोरचे मूलभूत प्रश्न पूर्णपणे बाजूला टाकून हे नको ते उपद्व्याप करण्याचं महाराष्ट्र शासनाला कारण काय. माझं आजपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे. माझं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना अशा आग्रहाची विनंती आहे की पहिलीपासून जर त्याने हा निर्णय रद्द केला तर मग त्याने परत दुसरी समिती अपॉइंट करून हा घोळ चालू ठेवण्याचं कारण काय. कारण त्याच्यामध्ये पुन्हा परत हा घोळ म्हणजे 1 वर्ष टांगती तलवार आहेच ह्याची, टांगती तलवार आहेत. आणि ह्याचा एक परिणाम काय होतो, महाराष्ट्रात बाकीचे जे महाराष्ट्राचे प्रश्न जे आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, प्रादेशिक समतोलाचे प्रश्न आहेत, स्त्रियांच्या संरक्षणाचा प्रश्न आहे, दलितांच्या अत्याचारावरचे प्रश्न आहेत. आणि सगळ्यात मोठा आता काय दिसतंय, मोठमोठे रस्ते बांधणं आणि फ्लायओव्हर बांधणं म्हणजे विकास. मोठे रस्ते पाहिजेत, फ्लायओव्हर पण पाहिजेत, पण ते झाल्यानंतर जर लोकांच्या हातामध्ये क्रयशक्ती निर्माण जर होणार नसेल तर मग रोजगार इथे वाढणार कसा. रोजगार हा मार्केटवर अवलंबून असतो आणि मार्केट हे लोकांच्या क्रयशक्तीवर अवलंबून असतं. क्रयशक्ती ही रोजगार निर्मितीवर अवलंबून असते. रोजगार निर्मितीच जर मुळामध्ये क्षीण झालेली असेल तर विकासाला काही अर्थच राहत नाही. शिक्षण खूप खरं तर महत्त्वाचं असतं आणि त्या पद्धतीचं शिक्षण देणं महत्त्वाचं असतं खरं तर. पण या सगळ्यामध्ये तुम्ही जे सांगितलं ते खूपच गंभीर आहे की इतकी अधोगती, म्हणजे महाराष्ट्र एकेकाळी शिक्षण तज्ज्ञांचा आणि एकेकाळी उच्च शिक्षणासाठी एक पंढरी मानली जायची. आता मुळात ही अधोगती का झाली, मग उदासीन का आहे सरकार. नाही, उदासीन नसण्याचं एक कारण महत्त्वाचं असं आहे की 1991 नंतर आपण जे जागतिकीकरण स्वीकारलं ना त्याच्यामध्ये त्यावेळी मला माहिती होतं जागतिकीकरणाला माझा मर्यादित पाठिंबा होता. आणि ह्याची चर्चा तेव्हाचे पंतप्रधान ज्यांच्या हाताखाली मी काम केलं प्लॅनिंग कमिशनमध्ये आणि मनमोहन सिंगांशी सुद्धा ह्याच्याविषयी माझी चर्चा झाली होती जाहीरपणे. जागतिकीकरण झाल्यानंतर शिक्षण हे फार मोठ्या प्रमाणावर त्याचं खाजगीकरण व्हायला लागलं आणि त्या खाजगीकरणामध्ये म्हणजे सर्व प्रकारचं इंजिनिअरिंग शिक्षण, मेडिकल शिक्षण, प्रायमरी, KG, सेकंडरी, हायर सेकंडरी या सगळ्या शिक्षणाचं 60 ते 70% खाजगीकरण झालेलं आहे. आणि ते खाजगीकरण या देशातील उच्चभ्रू वर्ग जो आहे, उच्चभ्रू समाज जे आहेत, सगळ्या जातीतले आणि सगळ्या धर्मातले त्यांची सोय झालेली आहे. त्यामुळे उरलेले जे 30-35% लोक जे आहेत ते शिकले काय आणि न शिकले काय शासन करताना किंवा राज्यकर्त्यांना काही फरक पडत नाही. त्याच्यातूनही उदासीनता निर्माण झालेली आहे. गंभीरच नाही ह्या बाबतीत. म्हणजे असं काही त्याचं काय तुम्ही आरोग्याच्या विषयी बघा ना. माझी मुलगी KG मध्ये डॉक्टर आहे.
ते केम्स सांग प्रत्येक दिवशी 10,000 पेशंट येतात. एका मिनिटाला 2 पेशंट तपासतात. काय तपासतील? तुम्हाला खाजगी नर्सिंगमध्ये गेल्यानंतर नुसतं तुम्हाला जर नाडी पकडायची बघायची असेल तर 500 रुपये किंवा 2,000 रुपये चार्ज करतात. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की शिक्षण हे एवढं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर आरोग्य हे एवढं महत्त्वाचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या 2 गोष्टी जबाबदाऱ्यांच्यापासून शासन व्यवस्था मुक्त राहू शकत नाही. ती अलिप्त राहू शकत नाही, ती तटस्थ राहू शकत नाही. आणि कोणतीही गोष्ट त्या राज्यातील जनतेच्या आकांक्षांशी जोडलेली नाही, त्यांच्या गरजा पूर्ण करणारे नाही, असं कोणतंही धोरण केवळ भाषाविषयकच नव्हे, ते शिक्षणाविषयी असेल, आरोग्याच्या विषयी असेल, पर्यावरणाच्या विषयी असेल. आता मोठे रस्ते बांधण्याच्या नावाखाली किती झाडं वर्षाला तोडतात? कोट्यावधी झाडं तोडतात आणि त्याच्या 1% झाडांची पण लागवड होत नाही. पुढच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र पूर्णपणे वाळवंट होईल. पावसाचं पाणी, तुम्ही 80 माळ्याच्या बिल्डिंग बांधता, पावसाचं पाणी जायला तुमच्याकडे 5 इंच देखील जागा नाही आहे. तुम्ही भुयारी रेल्वे बांधता, त्या रेल्वेचे भुयारी बांधा, पण भुयारातून लोक वर येतील ना का खालीच राहतील? आता ते वर आल्यानंतर चालायला रस्ते कुठे आहेत तुम्हाला? का त्यांना सांगणार आता रस्त्यावरची गर्दी आहे परत खालीच राहा? नाही, गंभीर आहे. म्हणजे विकासाचे काय होतं माहिती आहे ना, आपल्या देशामध्ये दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांच्या मध्ये विकासाची व्याख्या काय, विकासाचा आवाका काय, विकासाचा परीघ काय, विकासाच्या नेमके कोणते प्रश्न त्याच्याशी अंतर्भूत झालेले आहेत, त्याचा निचरा कसा करायचा, त्याच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचं पब्लिक डिबेट नाही. राज्यकर्ते करतील जे काय करतील ते बरोबर. म्हणजे संपादकीय कशावर लिहावं आणि टायटल काय द्यावं याचं सुद्धा त्याचं सुद्धा प्लॅनिंग होतं. नाही तर मी कोण प्रत्येक जर सांगितलं हे टायटल द्या, ते टायटल द्या, असं तुम्ही करा म्हणून, ते टायटल देताना लोकांना ते अग्रलेखामध्ये काय हे टायटलवरून लोकांना कळतं ना. म्हणजे एक वर्तमानपत्र चालत असताना एवढं जर प्लॅनिंग जर होत असेल तर एवढी मोठी 140 कोटी जनतेची अर्थव्यवस्था चालवत असताना किती तुम्हाला काळजी घ्यावं लागत असेल. बरं, त्याच्यामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फार मोठा पराक्रम केला. त्यांनी 15 ऑगस्ट 2000 रोजी ज्यावेळेस सत्तेवर जेव्हा पहिले त्यांचं भाषण झालं तेव्हा त्यांनी प्लॅनिंग कमिशन ॲबॉलिश केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यात मोठी चूक जर कुठली केली असेल तर 15 ऑगस्ट 2000 रोजी रेड फोर्टवरून प्लॅनिंग कमिशन बंद केलं, कारण रद्द केलं. ज्या प्लॅनिंग कमिशनने गेल्या 50-60 वर्षामध्ये या देशाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं. आणि काँग्रेसच्या मध्ये अंतर्गत विरोध प्लॅनिंग कमिशन फॉर्म करायला असतानासुद्धा केवळ पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहामुळे प्लॅनिंग कमिशन झालं होतं. प्लॅनिंग कमिशन कसं असायचं, केंद्र आणि राज्य ह्या दोघांच्यामध्ये समन्वय कसा करायचा, रिसोर्सेस कसे जमा करायचे, प्लॅनिंगचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, टार्गेट काय असायला पाहिजे, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, परदेशी भांडवल, हे सगळं प्लॅनिंग कमिशन ठरवत होतं. आणि त्यामुळे गव्हर्नमेंटवर चेक होता. प्लॅनिंग कमिशन आणि सरकार याच्यात जेव्हा मतभेद व्हायचे त्यावेळी प्लॅनिंग कमिशनची भूमिका डावलून सरकारचीच भूमिका पुढे जायची, कारण ते लोकांना जबाबदार आहेत. प्लॅनिंग कमिशन लोकांना जबाबदार नाहीत. पण प्लॅनिंग कमिशन एक मधला बफर स्टॉक असायचा ना, तुमच्याकडचे दुवाच कुठेतरी आता कुठेतरी दुवा होता ना, ज्याला केनिथ गॅल्ब्रेथने ज्याला जॉन केनिथ गॅल्ब्रेथ मोठे इकॉनॉमिस्ट होऊन गेले, ते भारतामध्ये ॲम्बॅसेडर होते, त्यांनी काउंटर व्हेलिंग पॉवर असं म्हटलेलं होतं. मी काउंटर व्हेलिंग पॉवर म्हणजे समजा तुमची 4 लोकांची कमिटी अपॉइंट केली आणि तुम्ही 4 लोकांनी एक निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय बरोबर किंवा चूक किंवा त्यामध्ये काय कमतरता आहे असं एखादं समजा त्रयस्थ माणसाला विचारलं तर त्याचं मत तुम्ही मान्य केलं पाहिजे असं नाही, पण त्याचं मत तुम्ही समजून घेऊ शकता ना, दखल घेऊ शकता. उद्या असं असू शकेल की त्याच्या मताला त्याचं मत योग्य असू शकेल काय त्याने केलेल्या सूचना, हा मार्ग त्याने बंदच करून टाकला. हाच नियोजनाचा अभाव आपल्या शैक्षणिक पद्धतींमध्ये सुद्धा दिसतोय. शैक्षणिक पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचं धोरण आणि कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. शिक्षण मंत्री आपल्याकडे जे असतात आणि आजच नाही आहे, त्यांना शिक्षण व्यवस्थेतलं काय कळो किंवा न कळो, किंबहुना महाराष्ट्रामध्ये लोकांचं म्हणणं असं आहे, आता हे माझं म्हणणं नाही आहे पण लोक मला कधी कधी असं म्हणतात आणि त्याचा मी विचार करतो कधी कधी की ज्याला शिक्षण पहिलीपासून म्हणजे अगदी थोडे अपवाद जर सोडले तर म्हणजे 1960 साली स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले पहिले, तिथपासून आतापर्यंत थोड्या शिक्षण मंत्र्यांचा अपवाद केला
तर मराठी जनतेचं असं म्हणणं आहे साधारणपणे की ज्याला शिक्षणातलं काही कळत नाही किंवा कमी कळतं अशाच माणसाला नेहमी शिक्षण मंत्री करतात. आता आता हे जर खरं असेल समजा, आय डोंट नो दिस इज वेदर इट इज ट्रू, शिक्षण म्हणजे तुम्ही संपूर्ण पिढ्याच्या पिढ्या निर्माण करता ना. भविष्य असतं मग आपल्या देशात. बरं दुसरं असं आहे की इतर देशात काय चाललं आहे हे तुम्ही समजून घेणार आहे की नाही. मी चायनामध्ये गेलो होतो, मी चायनामध्ये 10 युनिव्हर्सिटी फिरलो, मी डेलिगेशनमध्ये गेलो होतो. चायनाने किती प्रगती केलेली आहे. आज चायनामध्ये 10वी नंतर कॉलेजमध्ये जाणाऱ्या लोकांचं प्रमाण हे जवळजवळ 52% आहे. आपण अजून 23% गेलेलो नाही. कोट्यावधी बिलियन्स ऑफ डॉलर्स चायना एज्युकेशनवर खर्च करते. आपण 1966मध्ये असं म्हटलं होतं, 66मध्ये की भारताचा शिक्षणावरचा खर्च हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 6% पाहिजे, 6%. आत्ता तो केंद्र आणि राज्य सरकारांचा मिळून 4% आहे. आत्ता म्हणजे आपण जी चर्चा सुरू आहे ना तेव्हा तो 4% आहे. काही दिवस तो 3.8%वर गेलेला होता. आणि आता नवीन आर्थिक धोरणामध्ये, नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे 2020मध्ये, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण शिक्षणावरचा खर्च हा किमान 60% केला पाहिजे. म्हणजे 66 साली आपलं जे धोरण होतं ते धोरण आपण पुन्हा 2020मध्ये पुन्हा आपण म्हणतो आहोत. सध्या अशी सुद्धा पालकांमध्ये येतं की आत्ता जे पालक आहेत साधारणतः पालक मुलांना CBSE किंवा ICSEमध्ये घालतात. म्हणजे दिल्ली NCERT बोर्ड आजही SSEला, म्हणजे जे महत्त्व 10-15 वर्षापूर्वी SSEला होतं ते महत्त्व आता नाही आहे. कारण आपली मुलं आपण त्या लेवलला पोहोचू शकत नाहीत SSEची असं म्हटलं जातं. मग SSEमध्ये आजही सरकार SSEवर दुर्लक्ष का करतं? राज्य शासनाच्या शैक्षणिक ह्याच्यावर दुर्लक्ष का होत आहे? त्या लेवलला सुद्धा का नाही पोहोचू शकत? 2 कारणाच्यामध्ये आहेत. इथला संबंध उच्चभ्रू वर्ग जो आहे तो आपली मुलं SSE बोर्डमध्ये पाठवत नाही. खेड्यापाड्यातले गरीब लोक हे ज्यांना परवडत नाही, कारण CBSE किंवा ICSE फी जास्त आहे. आणि आपण 2009मध्ये 14 वर्षापर्यंतचा प्राथमिक शिक्षण हे सक्तीने कंपल्सरी करा असं आपण म्हटलेलं आहे. आणि बाहेरच्या शाळांच्यामध्ये फी परवडत नाही, हा एक मुद्दा. त्या उच्चभ्रू मुलं जे आहेत त्यांचीच तिकडे सोय झालेली आहे. दुसऱ्या बाजूला प्राथमिक शिक्षण आणि काय आपण म्हणतो जे HSC बोर्ड जे आहे 10वीचं सेकंडरी एज्युकेशन किंवा हायर सेकंडरी एज्युकेशन, म्हणजे स्टेट बोर्डाकडे जे आहे त्याच्या प्रगतीकडे सरकारला लक्ष द्यावं असं वाटत नाही. याचं कारण मुळामध्ये असं आहे, त्याच्यावर लक्ष देण्यासाठी जो खर्च करावा लागेल, जे मोटिवेशन तयार करावं लागेल, जे अधिक प्रमाणात त्याला प्राधान्य द्यावं लागेल, ते सरकारची देण्याची तयारी नाही. शिक्षकांना ट्रेनिंग नाही. शिक्षकांना प्रत्येक शिक्षकाने 5 वर्षानंतर अभ्यासक्रम नवीन बदलायला पाहिजे ना. आपल्याकडे 10-10 वर्ष अभ्यासक्रम बदलत नाहीत. नशीब पृथ्वी चौकोनी आहे असं शिकवत नाही, आपल्याकडे पृथ्वी गोल आहे असं शिकवतात. तर ते पण त्याने शिकवलं असतं. अशा परिस्थितीमध्ये SSC बोर्डातली मुलं ही उद्या ICSE आणि CBSE जेव्हा IAS एक्झामिनेशन जेव्हा असेल तेव्हा आपल्याकडची जी मुलं जिल्हा परिषदेमध्ये साकाऊ नसल्यामुळे, पूल नसल्यामुळे, यू आर फ्रॉम कोकण, सगळ्यात नद्यांच्यावर आणि व्हाळावर पूल नाही आहेत, मुलं शाळेत जाऊ शकत नाही. होड्यांच्यामध्ये मुलं कधी कधी बुडतात, नद्यांना पूर पावसात प्रचंड पाणीच पडतो. तेच आदिवासी भागामध्ये होतं. अशा परिस्थितीत मुलं शिकतात. ही मुलं CBSE आणि ICSE शाळातल्या मुलांशी UPSC ह्याच्या परीक्षा ह्याच्याशी कशी काय तुलना करू शकतील आणि कॉम्पिटिशन करू शकतील? याचा कुठलाही विचार न करता गेले 6 महिने महाराष्ट्र सरकारने हिंदी अनिवार्य करायचे की नाही ह्या एका प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्र सरकारचं त्याचं काय भवितव्य अवलंबून आहे. आज असं आहे का, पहिलीपासून हिंदी अनिवार्य केलं नाही तर महाराष्ट्र बुडेल किंवा महाराष्ट्राचा काहीतरी महाराष्ट्र रसात अशी काय परिस्थिती आहे का? म्हणजे राज्यकर्ते जेव्हा जनतेचे प्रश्न खरेखुरे हाताळण्याच्या ऐवजी भ्रामक प्रश्न निर्माण करतात तेव्हा जनतेला सुद्धा मनात भ्रामकता निर्माण होते. सुदैवाने या प्रश्नावर सगळे राजकीय पक्ष, सगळे शिक्षणतज्ज्ञ किंवा हे लोक या एका मुद्द्यावर एकत्र आले. आणि आता जो तात्पुरता जो नियम बदलला ना, तुम्ही जे मागाशी म्हणालात की टांगती तलवार आहे, एक तर 5 तारखेचा मोर्चा जो होणार होता
तो मोर्चा अभूतपूर्व होणार होता. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जे मोर्चे झाले त्याच्यापेक्षा तो मोठा होणार होता. याचं कारण असं आहे, इथे हा प्रश्न फक्त राजकीय पक्षांच्या पुरता मर्यादित नाही. 12 कोटी मराठी जनतेचा महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी अनिवार्य करायला प्रचंड प्रमाणात विरोध आहे. या एकाच गोष्टीमुळे, कारण एवढं जो प्रचंड दडपण जर असेल आणि उद्या पुढे ऑक्टोबरमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये जर निवडणुका होणार असतील तर याचं रिफ्लेक्शन हे पुढे स्ट्रेंगदन होत जाईल. या भीतीमुळे त्याने हा निर्णय तात्पुरता घेतला पाहिजे. तात्पुरता शब्द मी परत म्हणतो, कारण त्याने नवीन समिती जी अपॉइंट जी केलेली आहे त्या समितीला नेमकं काय काम दिलेलं आहे हे मला माहीत नाही. पण त्यांना ह्याचा रिव्ह्यू करून परत ती समिती असा जर निर्णय देणार असेल की 5वीपासून पहिलीपासून तुम्ही, इनफॅक्ट माझं म्हणणं 5वीपासूनसुद्धा कंपल्सरी नको. आम्हाला 7वीपासून इंग्रजी हिंदी शिकवलं आणि त्यावर कंपल्सरी नव्हतं, आणि 8वीपासून इंग्रजी शिकवलं आणि तरीसुद्धा काही बिघडलेलं नाही ना. सगळ्या तुमच्या पिढ्या हिंदी कंपल्सरी केल्याशिवाय गेलेल्या आहेत. आणि ज्यांना हिंदीचा अभ्यास करायचा असेल त्यांना कोणी अडवलेलं नाही आहे. बरं, माझं स्वतःचं असतं म्हणणं, जितक्या जास्तीत जास्त भाषा शिकता येतील, या देशात जेवढी विविधता आहे तेवढी, तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर ना 10 प्रकारचे हॉटेल तुम्ही बघाल. बंगालमध्ये गेल्यानंतर एकाच प्रकारचं हॉटेल सगळे, फिश आणि भात. साऊथमध्ये तुम्ही गेलात, कुठे किती प्रकारची विविधता आहे. नुसते खेड्यापाड्यामध्ये तुम्ही गेलात तर खेड्यापाड्यामध्ये एकच भाजी. ज्याला शिकायची इच्छा आहे तो कसाही शिकू शकतो. मग हां, म्हणजे अशा तऱ्हेने ह्या बहुविविधताच्या आहे, ह्या विविधता कायम ठेवणं हे इतकं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये एखादी भाषा आणि एक प्रादेशिक भाषा परत, मग कन्नड का नको, ती पण संपन्न भाषा आहे. इनफॅक्ट तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू ह्या मराठीच्या पूर्वी कितीतरी वर्ष क्लासिकल आणि अभिमत भाषा झालेल्या आहेत. मग त्यातली भाषा कंपल्सरी का नको? कारण त्याची महाराष्ट्राला गरज नाही. कारण तेच लोक ज्यांना उडपी म्हणायचे, ज्यांना डोंगीबाले म्हणायचे, तेच लोक महाराष्ट्रामध्ये येऊन नोकऱ्या पटकवायचे आणि त्याच्यातून शिवसेना निर्माण झाली. तेव्हा एकूणच राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टींचा समग्र विचार करून भाषाविषयक धोरण ठरवायला पाहिजे. फक्त 4-5 लोकांना एकत्रितपणे आणून तुम्ही धोरण ठरवणं. आणि शिक्षण मंत्री, आणि मुळामध्ये शिक्षण मंत्र्यांच्याविषयी लोकांचं असं म्हणणं की त्यांच्याशी चर्चा करत असताना प्राथमिक शिक्षण मंत्र्यांना बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर पण देता येत नाही. मी काय आपल्या गंभीर नाही आहे सरकार, म्हणजे आपल्या विभागात, बाकीचं सोडा देशात काय चाललं नाही महाराष्ट्रात, पण म्हणजे तुम्ही आता इथे इंटरव्ह्यू घ्यायला आलात, आता हे इंटरव्ह्यू घेताना काय प्रश्न विचारायचे हे तुम्हाला क्लिअर पाहिजे की नको, बाकीच्या लोकांना काय करायचं असेल नको. अशी जर परिस्थिती असेल, म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा पहिल्यांदा सुरुवात झाली, चर्चा मराठीवर असेल. म्हणजे काय होतं, याच्यातून आजचा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्वात कळीचा प्रश्न हा भाषाविषयक धोरण नसून रोजगार निर्मितीचा आहे. कारण रोजगार निर्मितीमधून इतकं फ्रस्ट्रेशन निर्माण झालं आहे लोकांना, बेरोजगारीमधून, की लोकांना भवितव्यच नाही आहे. मी जवळजवळ कुलगुरू असताना 10 ते 12 लाख विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेटवर सह्या केल्या. त्यातल्या किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या हे मला माहीत नाही. इतकी अनिश्चितता आहे. असं असताना त्याला प्राधान्य देण्याच्या ऐवजी तुम्ही नको त्या गोष्टी घेऊन बसता. या सगळ्यामध्ये खरं तर आपल्याकडे वेळ कमी, पण एक महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारते की हिंदी नको किंवा अशी त्रिसूत्रीमध्ये ती आपण बघतोय की कुठेतरी हिंदी नको किंवा त्रिभाषा नको. आपण बघतोय आधुनिक होत आहे सगळं, AI सारखी माध्यमं येत आहेत, कुठेतरी फॉरेन लँग्वेज शिकणंसुद्धा गरजेचं आहे. मुलांना आत्ता नेमकी काळाची गरज काय आहे, काय सर्वात जास्त शिकवण्याची गरज आहे? आता मुलांना जास्तीत जास्त त्यांची मातृभाषा इंग्रजी आणि त्याबरोबर किमान एक तरी फॉरेन लँग्वेज शिकण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मी 2000 ते 2004 कुलगुरू असताना चायनीज आणि जॅपनीज या 2 भाषा सोडून जवळजवळ 20 परदेशी भाषांचे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस तयार केले आणि जवळजवळ ते सेमी कंपल्सरी केले. कारण आज तुम्हाला जर फ्रान्समध्ये जायचं असेल तर तुम्हाला मराठी चालणार नाही आणि तुम्हाला इंग्रजी देखील चालणार नाही.
कारण फ्रान्समध्ये इतके लोक स्वतःच्या भाषेच्या उच्चाराच्या विषयी, तुम्ही पॅरिसमध्ये मी 4 वेळा गेलो, तुम्ही पॅरिसमध्ये गेल्यानंतर जर इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला, त्याला इंग्रजी फर्स्ट क्लासपैकी येतं, तरी तो इंग्रजी बोलणार नाही, ही विल जस्ट निग्लेक्ट यू. म्हणजे अशा प्रकारे फ्रेंच असेल, जापनीज असेल, कोरियन असेल किंवा इटालियन असेल, स्पॅनिश असेल, या भाषा म्हणजे ती आज गरज झालेली आहे. यायच्या काळाची गरज ओळखणं सुद्धा तितकं गरजेचं नाही. काळाची गरज ओळखल्याशिवाय तुम्ही भाषाविषयक किंवा शैक्षणिक धोरण तुम्ही ठरवूच शकत नाही तुम्ही. कारण तुमचं शैक्षणिक धोरण ह्या काळाने निर्माण केलेल्या प्रश्नाशी सुसंगत पाहिजे. दुर्दैवाने ब्रिटिश इथून गेल्यानंतर आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी अनुकूल, सशक्त अशा प्रकारचं शैक्षणिक धोरण स्वीकारलं नाही. ही नेहरूंच्या काळापासून झालेली चूक आहे. आणि म्हणून लोहियाने असं लिहिलं होतं की आमच्या शासकाचा अर्धा बाप. कारण महाराष्ट्रामध्ये झालं आहे काय, इंग्रजी भाषेला कोणाचाच विरोध नाही, पण आपल्याकडे झालं आहे असं, इंग्रजी भाषेच्या खोट्या प्रतिष्ठेमुळे, म्हणजे चुकीचं इंग्रजी बोलणारा माणूस जो आहे त्याला जास्त प्रतिष्ठा आणि शुद्ध मराठी भाषा बोलणारा आहे त्याला कमी प्रतिष्ठा. हे जे आपल्या मनामध्ये पहिल्यापासून जो इन्फिरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो एवढाही आहे. म्हणजे महाराष्ट्र किंवा आपल्या देशातलं इंग्रजी बोलणाऱ्या लोकांना जर पाहिलं ना, त्यातल्या त्यात इंडियन लोकच बरं इंग्रजी बोलतात, पण ते सुद्धा जर पाहिलं आपण तर त्याचा कर्ता, क्रियापद, विशेषण काही संबंध नको. आपल्याकडे मुंबई बोलताना जसं की काय म्हणतात त्याला, ते वेअर गोईंग, बॉम्बे गोईंग, वेन कमिंग, इव्हनिंग कमिंग, अशा प्रकारचं आपण चालू इंग्रजी बोलतो. त्यामुळे मला आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परकीय भाषा आणि प्रादेशिक भाषा तुम्हाला कुठली शिकायची असेल तर मी शिका ना. भाषा कोणतीही शिकायला विरोध नाही, कोणतीही भाषा. म्हणजे मी आता मागाशी म्हणालो की जॉब तुम्हाला आता फ्रेंच भाषा किंवा स्पॅनिशमध्ये तुम्हाला जॉब मिळतील, स्पेनमध्ये किंवा इटलीमध्ये. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये इटालियन लँग्वेज कंपल्सरी करा, हे नाही चालू शकणार. त्याला इटलीला जायचंच नसेल तर मग प्रश्नाचाच बोध निर्माण होत नाही ना. तेव्हा थोडक्यात सांगायचं म्हणजे असं, एक तर आधी शिक्षण तज्ज्ञापासून आणि सरकारपासून सावध करायला पाहिजे. म्हणजे असं की आपल्या देशामध्ये प्रत्येकजण म्हणजे दंडवते असं म्हणायचे, इन इंडिया नॉन एक्सपर्ट इज कन्सिडर्ड एक्सपर्ट. म्हणजे आपल्याकडे नॉन एक्सपर्ट इज गिविंग एक्सपर्ट ॲडव्हाइस. दंडवते मला नेहमी असं म्हणायचे. आपल्या देशामध्ये अर्धे अळकुळ आणि पिवळे होणारे असं आहे की मला उद्या कोणी लोकांनी सांगितलं की मुनगेकर शेक्सपियरवर बोला. शेक्सपियरची मी बहुतेक नाटकं वाचलेली आहेत, पण मी शेक्सपियरवर पाऊण तासाचं भाषण नाही करू शकणार. बरं मी नाही केलं तर काय बिघडणार आहे का शेक्सपियरचं? म्हणजे स्वतःच्या मर्यादा काय आहे ते समजून घेणं आणि सरकारने जनतेच्या मागण्या काय आहेत ते समजावून घेणं, या दोघांचा समन्वय घेणं. आणि लोकशाहीमध्ये लोकांना बरोबर घेऊन, लोक अडाणी नाही आहेत, लोक शहाणे आहेत आणि प्रत्येक देशातले लोक शहाणे आहेत. तर लोकांच्या शहाणपणावर राज्यकर्त्याने किमान विश्वास ठेवून आणि त्यांना विश्वासामध्ये घेऊन, मुलांचे पालक असतील अशा लोकांना घेऊन एक सर्वसमावेशक राज्याच्या हिताचं धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. निश्चितच सर, तुम्ही इतकं छान आमच्याशी बोललात आणि खरं तर खूप उलगडून सांगितलं स्पष्टपणे की काय गरजेचं आणि काय नाही. त्यामुळे एक तर आम्हाला निश्चितच कळलेलं आहे की सरकारने सुद्धा शैक्षणिक धोरणं ठरवताना काळाची नेमकी गरज आणि भावी पिढीला नेमकं काय हवं आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ना की आपण बघतोय की त्याचा अगदी पहिलीपासून त्याच्यावर त्रिभाषिक किंवा कुठच्याही वेगळ्या प्रकारची सक्ती करणं चुकीचं आहे. पण हे सगळे निर्णय घेताना कुठेतरी सगळ्यांना सर्वसमावेशक आणि सगळ्या तज्ज्ञांना विचारात घेणं सुद्धा गरजेचं आहे. आता नेमकं काय होतं मराठीचं, आपण हिंदीची किती सक्ती होते आता काळाच्या ओघात कळेल, तेव्हा पुन्हा एकदा आपण बोलू. तुर्तास धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.